हॅलो, नमस्कार मंडळी. मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर खूप दिवस झाले मी घर आवरून ठेवलेलं आहे आणि घरामध्ये एक्स्ट्राचे जे काही कपडे होते ते एकदम बाजूला केलेले आहे. ते एका साईडला भरून बाहेर ठेवून दिलेले. मग नंतर कचऱ्यामध्ये किंवा पेटवून देऊन नंतर ते कपडे क्लीन होऊन जातील. घर म्हणजे कसं रिकामे वेस्टेड कपडे घरामध्ये असले तर पसारा होतो. तर इथे ना खूप दिवस झाले एक वाकळ आहे माझ्याकडे, तर तिला धुवून धुवून पार हाताचा तुकडा पडायला येतो. तर ते काय क्लीन होतच नाही. तर त्याच्यासाठी मी आता जुगाड करणार आहे. तर इथे एक जुगाड करणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आणि त्या बॉबिन भरण्यासाठी पण मी एका फोनमध्ये जुगाड बघितला होता. डबल टेप असतो ना, तर तो फक्त चाकाच्या तिकडे त्या गोल ठिकाणी लावायचा आणि जी बॉबिन असते ती तिथे चिपवायची आणि धागा थोडा त्याच्यामध्ये फिरवायचा आणि नंतर आपली बॉबिन मस्तपैकी पॅन्डल मारल्यावरती भरून जाते. ते इथं बघू शकता ह्या गोदरेजचे किती खराब हाल आहे. तर त्याच्यासाठी ना माझ्याकडे खूप एक्स्ट्राच्या साड्या पडलेल्या होत्या. खूप साड्या मी डब्बावाल्यांना देऊन टाकल्या, ज्या मला छोट्या व्हायच्या येत नव्हत्या, पायामध्ये अडकायच्या. मग मी 1-2 वेळेस यूज करून देऊन टाकल्या. पण म्हटलं आता सारख्या डब्बावाल्यांना देऊन कितीक साड्या द्यायच्या आणि कितीक डब्बा घरात जमा करायचे. वस्तू ठेवायला पण घरामध्ये जागा पाहिजे. तर आता इथे माझ्याकडे काही साड्या होत्या आणि इथं एक वाकळ होती. तर त्या वाकळीला मशीनच्या साहाय्याने पूर्ण साईडना चारही बाजूला त्याची तोंड पॅक करून घेतले आणि हे अशा प्रकारे घडी करून साडी खाली ठेवलेली आहे. तर ही वाकळ कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. तर आता इथं ना मिस्टरांना खायची होती मेथीची भाजी. काल त्यांनी मेथीची भाजी वगैरे आणली आणि मग मला म्हणे इथं मेथीची भाजी आहे तर मला एक बाजरीची भाकर बनव. थोडंसं पीठ होतं घरामध्ये बाजरीच्या भाकरीचं त्यांच्यापुरतं. मग इथं मस्तपैकी अशी छानशी भाकरी बनवलेली आहे आणि मला बाजरीची भाकरी बनवता आली का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आज मी बनवलेला जुगाड तो तुम्हाला कसा वाटला, आणि कारण की त्याला खूप दिवस झाले. त्या त्या वाकळीमागची एक स्टोरी पण आहे, तुम्हाला जर ऐकायची असेल तर नक्की मला सांगा. आणि मग आता त्यांनी ते दिलेलं होतं तर मग आता म्हटलं चला आता आपण पण तिला काहीतरी नवीन वगैरे काहीतरी जोडू. तर अशा प्रकारे मी आजचा जुगाड केला आहे. आणि इथं बघू शकता भाकरी मस्तपैकी छान अशी भाजून घेतलेली आहे. आणि मला बाजरीची भाकरी बनवता आली का नक्की कमेंट करून सांगा. आणि आता इथं बघू शकता मस्तपैकी भाकरी वगैरे बनवली आणि त्या पिल्लूच्या पप्पांना मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर एवढी आवडते की त्यांना पाहुणचार जरी नाही केला ना तरी चालतो, पण त्यांना मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आवर्जून लागते. कसं एखाद्याचं ठेसा भाकर राहते, एखाद्याचं आवडतं स्पेशल जेवण राहतं. ते म्हणते हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा मला ना भाजी भाकर खूप आवडते. ते इथं मेथीची भाजी वगैरे कुठून ठेवलेली होती. तर तिच्या ते अर्धीच भाजी मी करणार आहे, कारण की खायला आम्ही ते एकच जण आहे. एवढे सगळे केल्यावर खायची कोणी. आता जे लागते ते खाते, परत ती उद्या सकाळी पण खावं लागते. तर तिच्यासाठी म्हटलं अर्धी भाजी काढून ठेवली आणि अर्धी भाजीच बनवायची. त्या तिथे एका प्लेटमध्ये काढून ठेवलं, तेल वगैरे तापायला ठेवलं, जिरं वगैरे टाकते आणि मस्तपैकी मेथीची भाजी फोडणी करून देते. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीनं मेथीची भाजी बनवता नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे पण नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. ते तर साधे सिंपल पद्धतीनं स्वयंपाक असतो माझा. जे काही मी जास्त त्यात इफेक्ट वगैरे मला काही चांगला काही जास्त स्वयंपाक येते पण येतो, जसं पण येतो ना पण छान राहतो. ठीक आहे, माझ्या पद्धतीनं मला छानच वाटणार आहे. बरोबर आहे, ज्याची त्याची आवड निवड करण्याची पद्धत असते. बरोबर आहे. ते इथे बघू शकता मस्तपैकी अशी मेथीची भाजी इथं कलसायला टाकलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की मला सांगा. आणि माझी भाजीची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि मेथीची भाजी वगैरे कलसत असताना त्याच्यामध्ये आता पाणी धुवून मेथीची भाजी टाकली, सारखं तडतड करत होतं. एवढं अंगावर उडत होतं ना तेल फोडणीचं की बापरे, बघायचं काम नाही. परत लांब होऊन जरी मी परतत होते तरी ते अंगावर उडत होतं. एवढं जोरात असं तडतड वाजायचं. तर आता इथे मस्तपैकी भाजी वगैरे मस्त कलसून जाते. तोपर्यंत म्हटलं इथे ज्या काही बाकीच्या सामान आहे एक्स्ट्राचं नाही का, बटाटे वगैरे मिरची आणून ठेवलेली, तर ते त्याच्यामध्ये काढून ठेवते. म्हणजे कसं आपलं थोडंसं किचनवरचं काम हलकं होतं. तर आता इथे भाजी वगैरे परतत आहे. तर म्हटलं इथे बाकीच्या एका साईडला ज्या काही मिरच्या वगैरे आहे त्या मस्तपैकी खुडून वगैरे घेऊ आणि डब्यामध्ये ठेवून देऊ. तर इथं बघू शकता आता इथं भाजी वगैरे मस्त परतते. हे बाकीचा जो काही किचनवर पसारा आहे तो पण मस्त उचलून ठेवते.
आणि इथं बघू शकता थोड्याशा खुर्च्या एका साईडला खुडून ठेवलेल्या होत्या आणि बाकीच्या बाकी होत्या. तर म्हटलं इथं भाजी परतताना थोड्याशा खुडून ठेवल्या आणि बाकीच्या मी नंतर खुडणार आहे. तर इथं बघू शकता मस्तपैकी अशी शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही कशा प्रकारे शेंगदाण्याची पेस्ट वगैरे बनवता नक्की मला सांगा. आणि इथं भाजी पण छानपैकी परतलेली आहे आणि आता जो काही मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो तिच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये भाजी वाढवून घ्यायची आहे. आणि तर अशा प्रकारे इथं साधी सिंपल मेथीची भाजी बनवलेली आहे. आणि नंतर आता इथे आम्हाला चपात्या पण बनवायच्या आहे, कारण की पिलू काही खात नाही आणि मी पण काही खात नाही. मी तर खाते पण मला खूप प्रॉब्लेम होतो, माझं तोंड वगैरे येतं. तोंडाचा प्रॉब्लेम ज्या ज्या लोकांना माहिती असेल त्यांना सांगता येईल की नेमका काय त्रास होतो, बरोबर आहे. आणि आता तोंड येणं म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, पण कसं आपण आपलं तोंड जपलं म्हणजे आपलं शरीरही चांगलं राहतं आणि आपल्याला जास्त त्रासही नाही होत, बरोबर आहे. तर आता इथं मस्तपैकी उकळी वगैरे आलेली आहे. तर अशा प्रकारे मी साधी सिंपल मेथीची भाजी बनवत असते. आणि माझा आजचा जो काही जुगाड मी बनवला तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओवर जास्तीत जास्त कमेंट्स करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणते हवे असतील किंवा नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझी ही साधी सिंपल व्हिडिओ आहे, जास्त काही मला माहिती नाही आहे. जास्त आता मी थोडं थोडं शिकेल वगैरे, माहिती करेल तसं मला पण येईल. तर तुम्ही माझे डेली व्लॉग किंवा माझं जे काही चालू आहे, माझं जे काही असेल मी ते सर्व तुमच्यासोबत शेअर करेल. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा. आणि चॅनलला हाईप करायला सुद्धा विसरत नका जाऊ. तर अशा पद्धतीनं मी इथं मस्तपैकी भाजी वाढवून घेतलेली आहे. आणि इथं आता ज्या काही थोड्याशा मिरच्या बाकी होत्या एक्स्ट्राच्या, म्हटलं चला त्या पण खुडून घेते, जेणेकरून म्हणजे कसं त्या मिरच्या चांगल्या असतात ना, नंतर तर देठ वगैरे असले की नंतर फ्रीजमध्ये पण खूप असं एकदम पसारा वगैरे झाल्यासारखं होतं. तर तिथं काही डबे पडलेले होते माझ्याकडे एक्स्ट्राचे. मग इथं बटाटे वगैरे होते तर ते एक टोपलीमध्ये काढून ठेवले. आणि इथं मिरची पण म्हटलं मस्तपैकी कुडून वगैरे डब्यात भरून ठेवून, जेणेकरून म्हणजे कसं फ्रीज पण थोडं व्यवस्थित दिसेल. मला फ्रीज पण क्लीन करायचं आहे, पण काय करू वेळच नाही भेटत. त्याच्यानंतर मग स्वयंपाक झाला वगैरे, भांडी होती ती घासून घेतली मस्तपैकी. आणि मग आता इथं लाईट वगैरे गेलेली, किचन आवरून घेतलं. त्याच्यानंतर मग इथं दिवाबत्ती केली. तर अशा प्रकारे साधं सिंपल आहे माझं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू तर तेवढ्यात मी तर किचन वगैरे क्लीन करा, भांडे वगैरे घासून घेतले. म्हटलं देवपूजा करू, तर तेवढ्यात गेली आमची लाईट. त्याच्यानंतर मग मी त्या दिवाबत्ती केली. तर असा मी आजचा संपूर्ण व्हिडिओ असा माझा आजचा दिवस संपूर्ण गेलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.